मकर राशी 7 फेब्रुवारीनंतर सर्वात मोठी खुशखबरी मिळणार. मकर राशी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 7 फेब्रुवारीनंतर सर्वात मोठी खुशखबरी मिळणार. ही बातमी ऐकून चकित पडायला मदत होईल. आता मन शांत ठेवा, विचार बाजूला ठेवा आणि पुढचा संदेश लक्षपूर्वक आणि मन लावून ऐका. तुम्ही खरेदी करू शकता, पण मन शांत ठेवा, विचार बाजूला ठेवा आणि पुढचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि मन लावून ऐका. कारण मकर राशीच्या लोकांसाठी आत्तापर्यंतची सर्वात आनंदाची, डोळे पाणवणारी बातमी या काळात समोर येऊ शकते. जी गोष्ट अडलेली होती, जी कामे थांबलेली होती, त्या प्रार्थना ऐकण्याचा तुम्हाला वाटत होतं, पण त्यावर आता गणपती बाप्पांची विशेष कृपा मकर राशीच्या मित्रांवर होणार आहे. संकष्टी चतुर्थी हा केवळ एक धार्मिक दिवस नसून तो मन, विचार आणि आत्मा शुद्ध करणारे एक अत्यंत पवित्र काळ असतो. या दिवशी देव आपल्या भक्तांचे शब्द नाहीत, तर त्यांच्या मनातील खरी भावना पाहतो. जे दुःख कोणालाही सांगू शकत नाहीत, जे अश्रू आणून आपण आतल्या आत मिळतो, त्या प्रत्येक वेदनेची नोंद त्या दिवशी घेतली जाते. या दिवशी अनेक लोक शांतपणे सहन करत आले, कोणाला सांगायचं नाही म्हणून मनात सगळं साठवतही गेले. पण आजचा हा दिवस स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे. हे फक्त शब्द ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहेत. म्हणूनच मन शांत ठेवा आणि तुमचे विचार बाजूला ठेवा आणि या क्षणालाच पूर्णपणे स्वीकारा. संकष्टी चतुर्थीनंतरचा काळ हा केवळ तारखेचा बदल नसतो, तर ऊर्जेचा बदल असतो. या काळात दीर्घकाळापासून अडकलेली गोष्टी हळूहळू सुटायला सुरुवात होणार आहेत. नकारात्मक शक्ती मागे सरकतात आणि सकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करायला लागतात. अनेकांना अलीकडे मानसिक थकवा, अस्वस्थता किंवा निराशा जाणवत असेल, पण हा काळ त्या सगळ्याला थांबवणार आहे. पण देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती योग्य वेळ आता जवळ आलेली आहे. जर तुम्ही या शब्दावर विश्वास ठेवत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आनंदाची बातमी नेहमीच आयुष्याची दिशा बदलू शकते. मोठ्या आवाजात ही बातमी काही वेळा देव आधी मनाला तयार करतो आणि मगच परिस्थिती आपली बदलते. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनाची तयारी आहे. ज्यांनी खूप काही गमावले आहे, ज्यांना वारंवार निराशा मिळाली आहे, अशा लोकांच्या बाजूने देव स्वतः उभा राहतो. तुमचा अन्याय तुम्हाला झाला तरी तो दिसत असतो. तुमची प्रार्थना दुर्लक्षित झालेली नाही, फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात, याचा अर्थ असा होतो की काहीतरी चांगलं तुमच्या दिशेने येत आहे. हा योगायोग नाही, तर एक दैवी संकेत आहे. प्रत्येकासाठी आनंदाची बातमी वेगळ्या रूपाने येते. कोणासाठी आरोग्य सुधारते, कोणासाठी आर्थिक अडचणी दूर होतात, तर कोणासाठी नातेसंबंधात आलेला कटुता संपते. देव प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार उत्तर देतो. तो कोणाशी तुलना करू शकत नाही. तुमच्या मनात जी गोष्ट अडकून बसली आहे, तीच गोष्ट तो सोडवतो. या काळात तुम्हाला काही संकेत मिळू शकतात, काही विचार, काही शब्द किंवा काही योगायोग जे वारंवार समोर येतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण देव अनेकदा अशाच पद्धतीने मार्ग दाखवत असतो. पण मकर राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, देवाची कृपा पूर्णपणे विश्वासावर आधारित असते. जर ऐकताना मनात शंका असेल, तर मन बंद होतं आणि बंद मनात कृपा प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ ऐकताना स्वतःला एक क्षण सांगा की देव माझ्यासोबत आहे. हा विश्वास मनात निर्माण झाला तरच हे शब्द परिणाम करतात. विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर अनुभवावर उभा असलेला भाव आहे आणि हा अनुभव तुमच्याही आयुष्यात येणार आहे. फक्त मन उघडे ठेवा आणि धीर धरून ठेवा. या काळात सकारात्मक ऊर्जेची खूप गरज असते. म्हणूनच तुमच्यासाठी काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे प्रॉडक्ट्स
आम्ही खाली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांती, स्थैर्य आणि सकारात्मक वातावरण निर्माण करायचे असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. अनेक वेळा छोटा बदल आयुष्यात मोठा परिणाम घडवतो आणि योग्य साधन योग्य वेळी मिळालं तर नशिबाची दिशाही बदलते. देव मदत करतो, पण तो आपला विश्वास सावरतो. तो पाहतो की कोण खरे मनापासून ऐकत आहे आणि कोण फक्त वेळ घालवत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच आहेत तर या व्हिडिओला एक लाईक करा. हा लाईक म्हणजे देवाला दिलेला एक छोटासा पण महत्त्वाचा उपाय किंवा संकेत आहे. देवाने दिलेला प्रत्येक संदेश विश्वास आणि संयम आणि सकारात्मकतेवर आधारित असतो. हा केवळ कंटेंट नाही, एक आध्यात्मिक प्रवास आहे. अनेक लोक एकाच भावनेने हे शब्द लिहितात तेव्हा एक शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा प्रत्येकाच्या आयुष्यातील स्पर्श करते. तुम्ही जे श्रद्धेने लिहाल तेच तुमच्याकडे परत येईल. म्हणूनच कोणताही अपेक्षा न ठेवता फक्त समर्पणाच्या भावनेने लिहा. देवाला समर्पण खूप प्रिय असतो आणि त्याचे फळ नेहमीच गोड असते. हा संदेश इथे संपत नाही, तो तुमच्या मनात सुरू राहतो. शांत क्षणी हे शब्द आठवतील आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदललं आहे. बदल लगेच दिसत असतो असं नाही, पण तो घडतही असतो. देव कधीच थांबत नाही, तो सतत कामही करत असतो. आपल्याला दिसत नाही म्हणून विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला आठवत राहा की देव तुमच्या बाजूने आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा संदेश ज्याच्यासाठी आहे तो इथपर्यंत नक्कीच पोहोचेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा देवानेच तुम्हाला निवडलं आहे. आनंदाची बातमी कोणत्या रूपात येईल हे आता सांगता येणार नाही, पण ती येईल हे नक्की. फक्त मनापासून विश्वास ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. देव तुमच्या सोबत आहे आणि तो तुमची बाजू ऐकून घेणार आहे. जर तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेले संकेत, सांगितलेली माहिती आणि सांगितलेली बातमी तुमच्या आयुष्याशी जुळताना वाटत असेल तर समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. या संकष्टी चतुर्थीनंतरचा काळ हा म्हणजे 7 फेब्रुवारी नंतरचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आशा, आनंद, समाधान, आयुष्य घेऊन येणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.